हॅलो. हॅपी होळी, हॅपी होळी, हॅपी धुळीवंदन. हॅपी धुळीवंदन. काय बोलतो? नाही आपण काय केलंय, आपलं घर आज रंगपंचमी खेळायला दिले, त्यामुळे आपण बाहेर आहे सगळ्यांसाठी. कसला लॉस आहे? अरे त्याने फायदा आहे ना आपला. नाही मला काय होतं, मला घर रंगवायचंच होतं. मग म्हणलं आपण कशाला रंगवायचं, पोर असे रंगवतच असतात ना. मी एवढा येडा आहे का? मी काय केलेलं आहे, त्या पोरांना कंपल्शन केलेलं आहे की तुम्ही एकाच रंगाची होळी खेळायची. गुलाबी म्हणजे गुलाबी, म्हणजे काय तुमची रंगपंचमी पण होणार आहे आणि माझं घर पण रंगवून होईल का नाही, आहे की नाही? हां नाही शुभ्र पांढरे म्हणल्यानंतर सगळा व्यवहार आला असतो. अच्छा अच्छा ठेवा आता. ओके. नमस्कार नमस्कार मंडळी, कसे आहे तुम्ही? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न असताय ना, हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी थुकरटवाडीत सुद्धा आज धुलीवंदनचं वातावरण आहे. काल होळी झालेली आहे, आज धुलीवंदन आहे. सगळ्यांना अतिशय मनापासून या सणाच्या मी शुभेच्छा देतो. आता तुम्हाला वाटत असेल की मी असं कसं काय रंगून आज आलेलो आहे. नाही, मी रंग लावलेला आहे, पण हे असे तसे रंग नाहीत मंडळी, हे इको फ्रेंडशिप रंग आहेत. तसं कुठलाही सण साजरा करतो पण इको फ्रेंडशिप करतो, की आपल्यामुळं बाबा दुसऱ्याला त्रास व्हायला नको. शुभ्र पांढरेचं हेच नेहमी म्हणणं आहे की कुठलाही सण साजरा करा पण तो इको फ्रेंडशिप साजरा करा. आता हे कलर सुद्धा कसे आहेत, नॅचरल आहेत मंडळी, त्याच्यापासून बनवलं. आता हातात जरी पिचकारी असली, ह्याच्यात पाणी नाही, ह्याच्यात फक्त हवा आहे. आता तुम्ही म्हणाल हवेचा काय उपयोग? अरे हवा म्हणजे जीवन आहे. काय म्हणता? पाणी म्हणजे जीवन आहे? नाही नाही, हवा म्हणजे जीवन आहे. कसं काय? सोमवार मंगळवार सगळे हवेवरच तर जगतात ना. हवा एवढं नसतं तर काय झालं असतं मला सांगा. म्हणून मी काय म्हणतो, पाणी वाचवायला पाहिजे आणि कलर खेळायचे असतील तर ते इको फ्रेंडशिप तुम्ही वापरले पाहिजे. पण काय मंडळी, लोक ऐकत नाहीत आपल्याकडं. रंगपंचमी म्हणजे रंगपंचमी, ती खेळलीच जाते आणि ती खेळली पाहिजेच. खरी रंगपंचमी कधी सुरू होती तुम्हाला सांगू का? बायकांची. सकाळी सकाळी त्यांची रंगपंचमी सुरू होती. सगळे उठायचे आधी, बायका उठलेल्या असतात स्वयंपाक करायचा म्हणून. चाळीत ते नेहमीच घडतं, तुम्हाला अनुभव आला असेल. सकाळी सकाळी बाई उठते आणि ढमालेबाईचा दरवाजा वाजवते. ढमालेबाई ढमालेबाई. ढमालेबाईला वाटतं काहीतरी दूधवाला चालू आहे. ती म्हणते अगं बाई कोण आहे? पचकन त्यांच्या अंगावर तांब्या. असं घडलं असतं, तुम्ही पण बघितलं असेल. आणि मग ढमालेबाई वैतागती, ती पण त्यांच्या अंगावर अर्धी बादली रिकामी करते. अशी पाण्याची रंगपंचमी बघायला मिळते. म्हणजे ज्या बायका वर्षानुवर्ष त्या नळावरती पाण्यासाठी भांडत असतात, त्याच एकमेकांना त्या नळावरती ह्या दिवशी भिजवत असतात. मी आयुष्यभरात शाय पेन कधी वापरला असेल मंडळी? फक्त रंगपंचमीच्या दिवशी, कारण इतर दिवस आपण त्याचा वापरच करत नाही. रंगपंचमीच्या दिवशी दुसरं काही नसलं की हान त्याच्या पाठीवर. तुम्हाला सुद्धा नॉस्टॅल्जिक झाला असेल ना, तुम्ही सुद्धा असे खेळले असाल ना रंगपंचमी. नाही ती गंमत होती, त्याच्यामध्ये एक निरागसता सुद्धा होती. मला वाटतं सणाच्या बरोबरीनं ती निरागसता सुद्धा थोडीशी आपल्याला टिकायला पाहिजे. आपल्याकडे ना मंडळी सणासुदीला आजकाल काय झालं, परदेशी लोक यायला लागलेले. म्हणजे ते तुम्ही बघितलं असेल, दहीहंडीला परदेशी लोक येतात, ते सुद्धा थर लावतात. दिवाळीला येतात, दसऱ्याला येतात, आता तर रंगपंचमीला पण यायला लागलेले. असे गोरे गोरे दिसणारे असतात, अमेरिकेवरून इंग्लंडवरून आलेले. त्यांचं असं म्हणणं असतं की हे कसलं कलरफुल आहे, आमच्या पण तोंडाला तुम्ही लावा, आमच्या पण तोंडाला लावा. आपण म्हणतो नका नका, तुम्ही ह्याच्या नादी लागू नका, तुम्ही आधीच लय गोरेपण. नाही नाही, आमच्या पण तोंडाला लावा. मग आमचे लोक काय कमी आहेत का? एका अमेरिकेच्या माणसाला त्यांनी एवढा रंग लावला की आता अमेरिकेत सुद्धा त्याला विजा मिळणं झाला. एवढा मांडला शेवटी वेस्ट इंडिजवाले त्याला त्यांच्यात घ्यायला तयार झाले. म्हणजे तुम्ही बघा आपला रंग किती परमनंट असेल. मी तुम्हाला सांगतो आणखीन एक गोष्ट, आजच्या दिवशी लक्षात ठेवा, भूत पृथ्वीवरती येत नाहीत. मी खरं सांगतोय मी तुम्हाला, आजच्या दिवशी खरंच भूत पृथ्वीवरती येत नाहीत. का? आपणच एवढे भयानक बनून फिरत असतो की भूत म्हणतात नाही बाबा एवढं आपल्याला भयानक व्हायला नाही जमणार. तुम्ही नीट बघितलं असेल ना, टू व्हीलरवरती ट्रिपल सीट जाणारी पोरं बघायची कशी असतात आजकालची. हे असे सिल्वर रंग लावलेला, ते गोल्डन केस केलेले, हातापायला ग्रीस बीस लावलेले, हे असे ओरडत जातात. आता ह्यांना बघून भूत नाही का घाबरणार मंडळी? माझं म्हणणं एवढंच आहे की रंगाचा बेरंग करून कुठलाही सण आपण साजरा नाही करायला पाहिजे. त्याच्यामधली पारंपरिकता आणि त्याच्यामधला सात्विकपणा जर आपण टिकवून ठेवला तरच त्या सणाचं महत्त्व आहे. एवढंच मी सांगेन. तुम्हा सगळ्यांना मनापासून या होळीच्या आणि धुलीवंदनच्या शुभेच्छा. तर आता थुकरटवाडीमधला कार्यक्रम सुरू करूया. पण काय हे असं सगळं रंगवलं पोरांनी मला, मी जरासा चेंज करून आलो, जरासं स्वच्छ होतो, कारण आपलं नाव काय? शुभ्र पांढरे, फुल टू व्हाईट, वातावरण टाईट. एका मिनिटात नमस्कार आज
जास्त स्टँडिंग ओवेशन नको, बस बसून घ्या सगळे. तर मंडळी, तुकरटवाडीमध्ये रंगीबेरंगी वातावरण केलेलं आहे आपण. याचं कारण होळी. महफिल मिले डूबने दे मुझे तुझको साहिल मिले. आज मर्जी यही, आज मर्जी यही, ना खुदा है मेरी, खुश रहे तू सदा. ये अरे इथं काय, इथं रंगीबेरंगी वातावरण चाललेलं आहे आणि तू काय असं आपशकुण्यासारखा सणासुदीला रडत बसलायस? कोण आहेस तू? राजहंस देखणे. कोण? राजहंस देखणे. तुला ढेकणे म्हणायचंय का? ढेकणे? दादा ना कसं टेन्शन घ्यायचं ग, बसा ना. तुला कशाचं टेन्शन आलंय रे सणासुदीचं? माझे ब्रेक फेल झाले. मग ते नीट करून घे, दुरुस्त कर. नाही ना, तिचा बाप आडवा येतो ना. तुझ्या गाडीला बाप आहे? अरे गाडीचं नाही रे बाबा, तिच्या पोरीचं म्हणतोय मी. अयो, म्हणजे असं होतं काय? ते तिच्या बरोबरचे माझे ब्रेक फेल झाले. अरे येड्या, ब्रेक फेल झाले असं नाही म्हणत त्याला, ब्रेसलेट झालं माझं परवा, असं माणूस म्हणून. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. बरं, असू दे असू दे, टेन्शन घेऊ नको तू. काय नाही, सगळं ठरलं होतं, लग्नापर्यंत सगळं झालं. मग काय झालं? ऐन वेळी माशी शिंकली. मग मावशीला औषध द्यायचं, एवढी सर्दी झाली. नाही मला सांग, हे बरोबर आहे का? नाही नाही, मला सांग, हे बरोबर आहे का? माणसाचं लग्न ठरतं तर मावशीने शिंकायचं कशाला बाबा? आणि तिच्या शिंकण्याने जर लग्न मोडणार असेल तर मावशीला औषध देत जा. कशाला विनोद करतो ग, बस ना. अरे मावशीने माशी शिंकली, तिच्या बापाला कळलं, आता दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देतोय तो. साखरपुडा आहे. अरे देवा देवा देवा, कवा आहे साखरपुडा? कुठं? इथं साखरपुडा आहे. इथं? मग अरे नाही रे, अरे हे इथं कार्यक्रम आहे ना, त्या कार्यक्रमाला आलोय. हे कार्यक्रम मदन भाऊचा आहे. अरे त्याच्याच पोरीशी माझं लपडे. तो मदन भाऊ डॉन आहे, डॉन. तो बिना रंगाची माणसं रंगवतो, माहितीये का? ए आपण नाही घाबरत कुणाला. हा? मग येऊ दे समोर. अरे डॉन आहे तो. अरे असू दे, त्याच्या नाकावर टिचून पुरले तर आले का ते? टिचून पुरला पळून घेऊन जाईल मी. मग आपण नाही घाबरत कुणाला. झाली का? तयार झाली का? तयार झाली का? नमस्कार नमस्कार. शाबास शाबास शाबास. नमस्कार. मस्त नमस्कार. राम 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 राम. सगळी झाली ना तयारी एन्जॉयमेंटची? एन्जॉयमेंटची सगळी तयारी झाली ना? कशाची? अरे अरे आज माझ्या पोरीचं त्या पोराबरोबर एन्जॉयमेंट आहे ना. अरे ते नाही काय बोटात अंगठी बिंगठी घालतात? एंगेजमेंट म्हणतात त्याला, एंगेजमेंट.